नमस्कार मंडळी. आज आपण झणझणीत कोल्हापुरी रस्सा बनवूयात. चला, गरम पॅनमध्ये तेल घालते. थोडंसं मसाला भाजून घ्यायचा आहे ना. तेल तापलं की त्यात शहाजिरे घालायचे, लवंग, दालचिनी, लवंग कधी कधी उडतं, लक्ष ठेवायचं. दगडफूल, तीळ, खसखस, लसूण, आलं, हे भाजून झालेलं आहे. एका प्लेटमध्ये काढूया. त्याच पॅनमध्ये खोबरं भाजून घेऊ. खोबरं भाजून घेतलेलं आहे, प्लेटमध्ये काढते. थोडंसं तेल घालते. कांदा परतून घेऊया. कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेतलेला आहे. आता प्लेटमध्ये काढूया. तेलावर परतलेला खडा मसाला, खोबरं, आलं, लसूण हे सगळं आपण आता मिक्सी करून घेऊया. पहिल्यांदा आता हा मसाला मिक्सी केल्यानंतर आता ह्याच्यात कांदा घालूया आणि परत मिक्सी करूया. गरम पॅनमध्ये तेल घालूया. शहाजिरे, गॅस बंद करते. हळद, मिरची पावडर, पाणी, साधारण 2.5 कप एवढं पाणी घातलेलं आहे. हा वाटलेला मसाला छान मिक्स करूया. सगळं मीठ, हे तळलेले बटाट्याचे तुकडे आहेत. हे मी आता ह्या उकळत्या रश्श्यामध्ये घालणार आहे. जी मंडळी व्हेजिटेरियन असतात त्यांच्यासाठी बटाटा, पण जी मंडळी अंडी खाणे प्रिफर करतात त्यांनी उकडलेली अंडी घातली तरी छान. आपला कोल्हापुरी रस्सा छान शिजलेला आहे. सर्विंगसाठी बाउलमध्ये घेऊया. आपला झणझणीत असा कोल्हापुरी रस्सा तयार आहे. तुम्ही करून बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. घरचं खाणं हेच आरोग्याचं लेणं.